ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे चित्ती लाभीजे। मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु। कहाणी नागपंचमीची। 8 पाट नगर होतं। तिथं एक शेतकरी होता। शेतात नागाचं वारूळ होतं। एके वर्षी काय झालं? श्रावण मास आला। श्रावणात नागपंचमीचा दिवस आला। शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ही नागाची पिल्लं मेली। काही वेळानं नागिण आली। आपलं वारूळ कुठे आहे ते पाहू लागली। तो तिथे वारूळ काही दिसलं नाही, पिल्लंही दिसली नाहीत। इकडे तिकडे ती पाहू लागली। तो तिथे तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। हे पाहून तिच्या मनात आलं की ह्याच्या नांगरानंच माझी पिल्लं मेली। तो रोष मनात तिने ठेवला। शेतकऱ्याचा निर्वंश करावा असा तिने मनात विचार केला। फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याचबरोबर सर्वजण मृत पावले। पुढे तिला समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे। तिला दंश करावा म्हणून ती निघाली। ज्या गावी ही मुलगी होती त्या ठिकाणी ही आली। तो त्या घरी बाईनं नागपंचमीचा दिवस म्हणून पाटावर नाग, नागिण 9 नागकुळं काढली होती। त्यांची पूजा करत होती। दुधाचा नैवेद्यही दाखवत होती। पूजेसाठी तिने नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे सर्व नागावर वाहिलं। मोठ्या आनंदानं पूजा करून ही प्रार्थना करते आहे हे नागिणींनी पाहिलं। पूजा पाहून ती संतुष्ट झाली। दूध पिऊन समाधान पावली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललेलीच होती। इतक्यात नागिण उभी राहिली। तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठे आहेत? इतकं म्हणल्यावर तिचे डोळे उघडले। पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली। बाई बिचारी घाबरून गेली। नागिण म्हणाली, भिवू नकोस, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे। तेव्हा त्या नागिणीनं मुलीला सगळी माहेरी घडलेली हकीकत सांगितली। ती ऐकून त्या बाईला फार वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तिभावानं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं। हे काही चांगलं नाही। तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिथं तिला नागिणीने अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। ही सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना अतिशय आनंद झाला। बापाला हिनं झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? तेव्हा मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं नाही झालं तर निदान इतकं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर भाजू नये किंवा तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून ते नागपंचमी पाळू लागले। जशी ही नागिण
ह्या बाईला प्रसन्न झाली, तशीच तुम्हा आम्हा होवो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.